ॲड्रेस घेऊन त्याच्या घरी आलेली असते आणि ते संकर्षणला रिक्वेस्ट करत असते की सर, आता माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे, जो मरणाच्या दारात आहे आणि त्याच्यावर फक्त तुम्ही ट्रीटमेंट करू शकतात, कारण त्याला एका न्यूरोसर्जनची खूप गरज आहे आणि त्याच्यात तुम्ही स्पेशल आहात असं मला डॉक्टरांनी सांगितले. तर डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की पुढच्या 24 तासांमध्ये तुम्ही तिथे यावं आणि माझ्या नवऱ्यावर ट्रीटमेंट चालू करावी. पण नेमका आता हा संघर्ष खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की माझ्याकडून तुम्हाला मी काहीच मदत नाही करू शकत, कारण माझं आयुष्य तुमच्या नवऱ्यामुळे खराब झाले. तुमच्याच आकाशने माझ्या बायकोचा जीव घेतला. ती आज माझ्या आयुष्यातून दूर निघून गेली. माझा एक मुलगा आहे, त्यालासुद्धा आम्हाला असं पार्क करून ती निघून गेली. तेव्हा याला फक्त आणि फक्त तुमचा नवरा दोषी आहे आणि त्यामुळेच मी अशा गुन्हेगारावर ट्रीटमेंट नाही करू शकत. तरीसुद्धा आता भूमी म्हणते की डॉक्टर, मला माहीत आहे की आमचं चुकलं आहे, पण जसा त्रास तुम्हाला होतो ना तसंच सेम आम्हालासुद्धा होतो आहे. पण मग आता संकर्षण म्हणतो की माझी बायको हे जग सोडून गेली, तुमचा नवरा तर जिवंत आहे. तेव्हा आता तुम्हाला असं कसं सांगू मी की मला किती यातना होत आहे मनातून. आज चालता बोलता आमचं असं आयुष्य तुटलं आहे. माझी बायको माझ्यापासून दूर निघून गेली, मी एकटा पडलो, आता मला काहीच करायचं नाही आहे. तेव्हा आता भूमी म्हणते की पण माझा नवरा भोगतोय ना, भोगतोय तो एक ICUमध्ये पडलेला आहे रूममध्ये. तेव्हा आता तुम्ही असं समजा का मी तुमच्यासमोर हात पसरते आहे, तुमच्याकडे मी भीक मागते की माझ्या नवऱ्यावर ट्रीटमेंट करा. त्यावर आता ती बदर पुढे करते आणि सारखं रिक्वेस्ट करत असते की प्लीज संकर्षण सर, एकदा फक्त माझ्या नवऱ्याला तुम्ही ट्रीटमेंट करा. मग आता हा संकर्षण खाली वागतो आणि माती उचलतो आणि ती माती भूमीच्या पदरात टाकून देतो. त्यावर आता भूमीला धक्काच बसतो आणि म्हणतो की हे घे, तुला हेच हवं आहे ना. तेव्हा भूमी म्हणते की सर, असं काय करताय तुम्ही, ह्या मातीने काय होणार आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो की माझ्या आयुष्याची माती ही तुझ्या नवऱ्याने केली आणि माझ्याकडे देण्यासारखं फक्त आता हे एकच उरले माती, कारण माझं आयुष्यच एक माती बनलेलं आहे. त्यामुळे मी तुला डॉक्टर म्हणून कोणतीच ट्रीटमेंट नाही देऊ शकत, मी नाही करू शकत तुला मदत आणि मला करायची पण नाही. तेव्हा आता डॉक्टर आहात तुम्ही पेशंटला बरं करण्याची शपथ घेतलेली असते, तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य करायला कुठेतरी कमी पडत आहात सर, असं मला तरी वाटतं. मग तुम्ही देवाला तरी घाबरा. तेव्हा आता हा संकर्षण खूपच चिडतो आणि म्हणतो की मला कळतं माझे कोणते कर्तव्य आहेत, ते माझे कर्तव्य असतीलही आणि अशा माणसावर ट्रीटमेंट करायची जर माझ्यावर वेळ आली ना तर मी डॉक्टरकीसुद्धा सोडून देईल. मला नाही करायची डॉक्टरकी, कारण आता मी ज्या प्रसंगांमधून इथे आले ना त्यामुळेच मला आता काहीच करायची इच्छाच राहिलेली नाही आहे. हे एवढं मोठं घर आज एकटं पडलं आहे का, तर माझी बायको मला सोडून गेली. त्यामुळेच मला आता तुमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे. आणि राहिला प्रश्न देवाचा, तर देवाला मी घाबरतो, पण आता देवाजवळच मीच न्याय मागणार आहे की मला असं पर्क करून देवाने काय सिद्ध केले, मलाच देवाचा राग आला आहे असं तो म्हणू लागतो. तेव्हा आता सिक्युरिटी आणि पोलीस भूमीकडे पाहतात, कारण भूमी खूप रडत असते, खूप आता यातना तिलाही होत असतात. एकीकडे आकाश दिसतोय तर दुसरीकडे क्षितिजा. पहिल्यांदा कुटुंब एकत्र आलं आणि त्यांचा अपघात घडला आणि आकाश आता कोमात गेले असं सुद्धा डॉक्टर म्हणालेले आहेत. त्यामुळे संकर्षण ऐकायलाच तयार नसतो. भूमी म्हणते की प्लीज समजावा, माझ्या हातात माझं लहान लेकरू आहे हे लेकराला त्याच्या बापाची आस लागलेली आहे, तिला तरी माझ्यासारखं अनाथ करू नका डॉक्टर, प्लीज थोडी तरी दया दाखवा. तरीसुद्धा संकर्षण म्हणतो की दया आणि मी तुमच्यावर का, तुम्हाला नाही सुचलं का माझ्यावर दया दाखवायला. आम्ही काल प्रवास करताना तुमची गाडी आमच्या गाडीवर आदळली आणि म्हणून माझी बायको मेली आणि याचा खुनी आहे आकाश, आणि तरीसुद्धा मी तुमच्याच नवऱ्याला ट्रीटमेंट करून तुमचं आयुष्य पुन्हा एकदा नव्यासारखं करू, आणि माझं काय त्या बदल्यात मला काय मिळणार आहे. माझं आयुष्य तर उघडं झालं आणि तुमचं आयुष्य मी का झाकू, असं आता वेगळंच काहीतरी म्हणायला लागतो. त्यामुळे भूमी रडायला लागते. तर संकर्षण म्हणतो की तुम्ही ऑलरेडी माझा खूप वेळ घेतला, तर तुम्ही निघता का, मी तुम्हाला मदत नाही करू शकत, असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा भूमी पुन्हा पाया पडायला लागते आणि प्लीज आकाशकडून मी तुमची माफी मागते, पण प्लीज सर एकदा एक संधी द्या मला, माझ्या नवऱ्याला तुम्हीच बरं करू शकतात. असं पुन्हा पुन्हा तेच सांगून आता ते सिक्युरिटीसुद्धा आता वैतागलेले असतात, कारण आता वेळ फक्त असते ती म्हणजे आकाशला वाचवण्याची, आणि त्यामुळेच ते आता हातापाया पडू लागते. त्यावर संकर्षण पुन्हा मागे फिरतो. आता भूमीला असं वाटतं की संकर्षण सरांना माझी दया आली असेल. तेव्हा संकर्षण सर येतात आणि म्हणतात की काय तुम्ही माफी मागताय का, आणि कशाबद्दल ही माफी मागताय. तेव्हा माझ्या नवऱ्याची चुकी झाली असेल त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागते, असं भूमी म्हणायला लागते. तेव्हा आता संकर्षण म्हणतो की मी कधीच तुमच्या नवऱ्याला माफ करू शकत नाही, ही छोटी चुकी नाही आहे किंवा मी लहान नाही आहे की मला लगेच तुम्ही काहीतरी सांगाल आणि माझं लक्ष विचलित कराल. मला सगळं कळतं. आज माझं घर, माझं आयुष्य एकटं झालेलं आहे आणि त्याला जबाबदार आहे तुमचा नवरा, आणि मी तुमच्या नवऱ्याला ट्रीटमेंट नाहीच करू शकत, असं म्हणून तो निघूनच जातो. तेव्हा त्या सिक्युरिटीला संकर्षण म्हणतो की आता आतमध्ये कोणालाच पाठवू नका आणि गेट बंद करून घ्या. भूमी आता हॉस्पिटलमध्ये निघून जाते. त्याच वेळेला समोरच आता पौर्णिमा तिला पाहते आणि लगेच फोनवर बोलायचं नाटक करते. ती म्हणते की आई,
खूप आनंदाची बातमी आहे, आकाश गेला. आपल्याला हेच हवं होतं ना. आता हे ऐकून भूमीला धक्काच बसतो. ती आता जोरात आकाश असं ओरडते आणि रूममध्ये जाते. रूममध्ये बघते तर बेडवर आकाश नसतो. तिथं रडायलाच लागते आणि मग आता तिच्या आवाजाने सिस्टर तिथे येतात आणि म्हणतात की मॅडम तुम्हाला काय झालं, इतकं का ओरडता, हे हॉस्पिटल आहे. तेव्हा भूमी म्हणते की माझ्या नवऱ्याला कोणी गायब केले, माझा नवरा इथे झोपलेला होता, तो कुठे. तेव्हा सिस्टर म्हणतात की अहो मॅडम, तुम्ही अगोदर विचारायचं तरी ना. अहो इथलं मशीन बंद पडलं म्हणून आम्ही तुमच्या नवऱ्याला शिफ्ट केलं, तुमचा नवरा दुसऱ्या रूममध्ये आहे. मग असं म्हटल्यावरती आता भूमी म्हणते की असं आहे का. लगेच आता ती सिस्टर भूमीला आकाशच्या रूममध्ये घेऊन जाते. मग आता आकाशला असं समोर पाहून आता भूमीला खूपच आनंद होतो. मग आता ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तितक्यात आता मानसी आणि अथर्व तिथे येतात आणि म्हणतात की ताई काय झालंय का, तू आता ओरडत होतीस, आम्हाला आवाज आला बाहेर. मग भूमी म्हणते की पौर्णिमा फोनवर असं असं म्हणाली की आकाश गेला. तेव्हा आता मानसी म्हणते की ती मूर्ख आहे ती पौर्णिमा, काहीही बोलते, थोडीसुद्धा जीभ तिची अडखळत नाही, जे मनाला वाटेल ते बोलते, हिला काही लाज आहे का, हे हॉस्पिटल आहे आणि ही फोनवरती अशी मजा घेत आहे का. तेव्हा भूमी म्हणते की तीच तर माझ्या जीवावर उठली आहे ना, आणि आता मला कमजोर करण्याच्या मागे आहे ती. तिला वाटलं असेल की भूमीला असं ऐकवलं तर भूमी अजून खचून जाईल, मला मारण्याचा प्लॅन आहे ना त्यांचा, म्हणून करताय त्या. तेव्हा आता अथर्वला पण रागच आलेला असतो. मग आता अथर्व आणि मानसी म्हणतात की ताई तुम्ही तिकडे गेला होतात ना संकर्षण सरांकडे, मग काय झालं. तेव्हा आता भूमी म्हणते की गेली होती, पण माझे जे काही फासे आहेत ना ते उलटेच पडायला लागलेले आहेत, एकामागून एक संकट येतात. आणि आता असं संकट उभं राहिलं आहे की जो डॉक्टर आकाशसाठी ट्रीट करणार आहे तोच डॉक्टर ज्या अपघातामध्ये त्या बाईचा काल मृत्यू झाला, तिचा नवरा निघाला, संकर्षण अधिकारी काल झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या त्या बाईचा नवरा आहे. आणि त्यामुळेच त्यांनी मला ओळखलंय, त्यामुळे त्यांनी मला खूप सुनावलंय. मी पार त्यांच्या पाया पडायला लागले तरीसुद्धा त्यांनी सांगितले की मी आकाशवर ट्रीटमेंट करणार नाही, कारण माझ्या बायकोच्या मृत्यूचा दोषी हा आकाश आहे आणि त्यामुळेच मी त्याच्यावर कोणत्याच प्रकारची दया दाखवणार नाही. मी डॉक्टर की सोडेल पण अशा पेशंटला उपचार करणार नाही, असं आता भूमी मानसी आणि अथर्वला सांगते. त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसतो. ते दोघंही म्हणतात की असं कसं शक्य आहे, नशिबाने ही कोणती वाट धरलेली आहे, म्हणजे आता अपघात झाला काय. आणि मग आता सिरियस झाल्यावरती वेळ आली ती न्यूरोसर्जनची, आणि तो न्यूरोसर्जन म्हणजेच संकर्षण अधिकारी, तो त्या बाईचा नवरा आहे. तो कसं ट्रीटमेंट करणार आहे, त्याला कसं समजवायचं. तेव्हा भूमी म्हणते की 2 वेळा मी त्या माणसाला समजवलं तरीसुद्धा तो माणूस म्हणतोय की नाही जमणार मला, तुम्ही इथून चालते व्हा, मला अक्षरशः त्याने घरातून हाकललं. तेव्हा आता मानसी आणि अथर्वला खूपच वाईट वाटतं. मग आता पर्याय काय आहे आपल्याकडे. तेव्हाच आता डॉक्टर तिथून जात असतात तर भूमी त्यांना अडवते आणि विचारू लागते की डॉक्टर, हो आता आकाशची तब्येत कशी आहे. तेव्हा तर डॉक्टर पुन्हा सांगू लागतात की हे बघा मॅडम, आकाशची तब्येत असूनच खालावली आहे, त्यांची तब्येत खूपच अशी कमजोर होत चालली आहे. तुम्हाला मी जे सांगितलं ना तेच ऐका, तर संकर्षण अधिकारीला भेटा आणि रिक्वेस्ट करा की आमच्या पेशंटवर लवकरात लवकर ट्रीटमेंट करा, कारण हा पेशंट फक्त संकर्षण अधिकारी यांच्या हाताखालीच राहू शकतो आणि ते आकाशला बरं करू शकतात. तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो, कारण ज्या माणसाकडे मी 2 वेळा गेली त्याने मला सरळ नकार दिलेला असताना आता मी संकर्षण अधिकारीला कसं तयार करू हेच आता तिला समजत नसतं. तर इकडे आता संकर्षण अधिकारीच्या घरी त्याचा जुना मित्र वरून आलेला असतो. आता हा वरून आल्यामुळे संकर्षण हा त्याच्याकडे पाहू लागतो. पण संकर्षणचा तो चेहरा आणि ते घरातला पसारा पाहून वरून विचारतो की ही काय अवस्था करून घेतलेली आहेस तू संकर्षण, अरे तू एक डॉक्टर आहेस, तेव्हा आता नॉर्मल हो. तेव्हा संकर्षण म्हणतो की काय करू, माझ्या आयुष्याची माती झाली आहे आणि माझी पल्लवी मला सोडून गेली. आज ती घरात होती तर सगळं जागेच्या जागेवर होतं, मला काहीच पाहावं नाही लागायचं. पण आता अशी हालत झाली की मला ना हॉस्पिटलमध्ये जावं वाटत नाहीये, ना घरात काही करू वाटते, ना काहीच नाही. आणि कालपासून माझी डोकेदुखी अजून वाढलेली आहे. अरे वरून तुला एक किस्सा सांगतो मी. काल अपघात झाला ना, जर आमच्या गाडीला ज्या गाडीने धक्का दिला ना त्याच गाडीमधला माणूस हा कोमात गेलेला आहे आणि त्याला एका न्यूरोसर्जनची गरज आहे, म्हणून त्याची बायको माझ्याकडे आली होती हात पसरवत. तेव्हा आता मी तिला कोणत्या तोंडाने मदत करू, मला तू सांग वरून की मी त्या बाईला मदत का करायची, कारण त्याच्या अपघातामध्ये माझी बायको ही मृत झाली, त्यांच्यामुळे माझ्या बायकोचा मृत्यू झाला आणि मी त्यांना मदत का करायची. त्याच्या बायकोने मला खूप रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईल, पण माझ्या नवऱ्याला बरं करा. तेव्हा आता मी काय ऐकू हिच्यावर का दया दाखवू. मला माहीत आहे की पेशंटला बरं करणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, पण जो दोषी आहे माझ्या बायकोच्या मृत्यूला त्याला मी ट्रीटमेंट का देऊ. जर त्यांनी माझं आयुष्य मातीमोल केलेलं आहे, माझ्या आयुष्याची माती झाली आणि त्यांचं आयुष्य मी पुन्हा का उभं करू, असं आता हा संकर्षण वरुणला सांगायला लागतो. मग आता वरुण म्हणतो की हे बघ, तुझं पण बरोबर आहे, कारण तो एक आरोपी आहे आणि शेवटी तुझ्या बायकोचा प्रश्न होता, आज तुझी बायको तुला सोडून गेली, त्याला तो माणूस जबाबदार आहे. पण मग तू काय करणार आहेस संकर्षण. संकर्षण म्हणतो की मी त्या बाईला सांगितलंय की मी कोणत्याच प्रकारची ट्रीटमेंट करणार नाही,
कारण मला कोणतीच मदत करायची नाही आहे. तेव्हा आता डॉक्टर असं म्हणतात की हे बघा भूमी मॅडम, आता आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की पुढचे 24 तास जर संकर्षण अधिकारी यांनी आकाशला ट्रीटमेंट नाही दिली तर अजून गोष्टी खूप हाताबाहेर जातील आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो. आता भूमी दरवाजात उभी राहते तर आकाश उठलेला असतो आणि तो क्षितिजाला मांडीवर घेऊन म्हणत असतो की आता मी पूर्ण बरा झालोय आणि आता तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही आहे. क्षितिजा, तुझे बाबा परत आले, असं म्हणून तो भूमीला पाहतो. तेव्हा आता भूमी खूप खुश होते आणि आकाशकडे जाते आणि आकाशला म्हणते की तुम्ही तर बरे झालात आणि मी किती टेन्शन घेतलं. पण त्याच वेळेला तिला समजतं की आकाश तर झोपलेला आहे, म्हणजे हा मला भास झाला असं काहीच नाही. मग आता भूमी ठरवते की मी पुन्हा संकर्षण सरांच्या घरी जाईल. मग आता ती संकर्षण सरांच्या घरी आलेली असते आणि भूमी आता पुन्हा त्यांना रिक्वेस्ट करू लागते की सर प्लीज, मी आज परत तुमच्या दारात आली आहे भीक मागायला, कारण डॉक्टर मला म्हणाले की या पुढच्या 24 तासात जर संकर्षण सर तुमच्या नवऱ्यावर ट्रीटमेंट करायला आले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, म्हणजेच माझ्या नवऱ्याचा जीवसुद्धा जाऊ शकतोय. डॉक्टर प्लीज माझ्यावर दया दाखवा, माझ्या मुलीला अनाथ करू नका. त्याच्या बदल्यात तुम्ही वाटेल ते म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण काही करा आणि माझ्या नवऱ्याला बरं करा. त्याच वेळेला संकर्षण डिवोर्स ॲग्रीमेंट तिच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही काही करायला तयार आहात ना, मग ह्या पेपरवर सह्या करा आणि आकाशला तुम्ही गाडी मोड करा आकाशबरोबर. तेव्हा आता भूमीला धक्काच बसतो आणि आता संकर्षण म्हणतो की कसं आहे ना, माझ्या बायकोला तुम्ही तर हिरावून घेतलं, आता माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंच आहोत, मग माझ्या मुलाला पुढचं आयुष्य कसं जगता येईल. त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही माझ्या मुलाची आई बनवून जा आणि इथेच राहायला या. आकाशला डिवोर्स देऊन टाका, मग मी त्याला बरं पण करतो, म्हणजे तुमचा नवरा बरं करेल, त्याबदल्यात तुम्ही माझ्या मुलाची आई बना. तेव्हा आता भूमीला खूप मोठा धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो. आता ह्या संकटामधून भूमी कशा प्रकारे बाहेर येईल ते आपण उद्या पाहणार आहोत. पाहायला विसरू नका शुभविवाह. अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे डेलीचे रिव्ह्यू तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.